पण सध्या वाटायला तरी तटस्थ असणाऱ्या मनसेत सुद्धा बऱ्याच घडामोडी झाल्या। एकीकडे राज ठाकरे आज मुंबई दौऱ्यावर होते, पण बातमी खरी आली ती पुण्यातून। पुण्यातील राज ठाकरेंचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी एक पत्र लिहून राज ठाकरेंची साथ सोडली, तेही अत्यंत ड्रॅमॅटिक पद्धतीने। सकाळी सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या फोटो पुढे वसंत मोरे नतमस्तक झालेले असे फोटो त्यांनी पोस्ट केले। मनसेला राम राम करत एक भले मोठे पत्रही लिहिले। अनेक काळापासून वसंत मोरे पुण्यातील पदाधिकारी नेत्यांवर नाराज होते। त्यांनी अनेकदा उघडपणे नाराजीही व्यक्त केली। दरम्यानच्या काळात त्यांच्यावर पक्ष नेतृत्वाने देखील कारवाई केली होती, पण खरी गोम ही लोकसभेच्या निवडणुकीवरूनच दिसते। मनसेने साईनाथ बाबर यांना उमेदवारी देण्याचे संकेत देताच वसंत मोरेंची घालमेल दिसू लागली होती। ते एकदा शरद पवारांच्याही भेटीला गेले होते। अखेरीस मोरेंच्या संतापाचा कडेलोट राजीनाम्यात झाला। वसंत मोरे कुठल्या पक्षात प्रवेश करणार याबाबत उलगडा झालेला नसला तरी पण आगामी लोकसभेत आपण उमेदवार असू हे त्यांनी आज स्पष्ट केले। पाहूयात। तुम्ही आता का मला फोन करताय? एवढ्या दिवसामध्ये माझी तरफड तुम्हाला कोणाला कळली नाही का? म्हणजे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही, कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय। आणि मग जे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत, ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले, त्या लोकांना दाबण्याची कामं होतात, त्या लोकांना त्रास दिला जातो। गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे। जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे, पक्ष संघटनेने निवडणूक नाही लढवली पाहिजे, यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल मान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।